हाय. तर आम्ही सगळेजण चाललो आहोत कीर्तन ऐकण्यासाठी. अगदी घराच्या थोड्या अंतरावर हे कीर्तन सोहळा चालू आहे. तर कीर्तन कोणाचं आहे तर कीर्तन आहे शिवलीला ताई यांचं कीर्तन आहे. कीर्तनाला चाललोय पण साई घरातच झोपेला आला होता. पण आता कीर्तनाच्या ऐकायला बसल्यावर काय करतोय काय माहीत नाही, पण तरीसुद्धा गेलो. तर बघा इथे सुंदर अशी रांगोळी काढली आहे. रांगोळीमध्ये बघा किती छान विठ्ठलाची छबी काढली आहे. तर दादा वहिनी टिक्का लावण्यासाठी गेले होते बघा, आणि मीही लावून घेतले. तर आम्ही आतमध्ये पोहोचेपर्यंत कीर्तन हे चालू झालं होतं. स्वतःला जाणून घ्यायचं मात्र कलियुगात अवघड आहे, कारण हे कलियुग आहे. इथं लोकांचं वाटोळं झालं की आपल्याला बरं वाटतं, हा आपला स्वभाव आहे. काय वेगळं बोलले सांगा. या ताई खूप छान आणि सुंदर असं कीर्तन सांगत होत्या. परस्त्री गमन, वेश्यागमन, मांसाहार, दारू, शिकार, जुगार. कीर्तन हे संपलं नव्हतं, कीर्तन हे चालूच होतं. पण साईला झोप आली होती, त्यामुळे तो काय आम्हाला बसू देत नव्हता. त्यामुळे त्याला झोप आली होती म्हणून आम्ही निघालो. तर बघा तो कसा खेळतोय इथं, त्याच्या बाप्पाला किशी देतोय आणि हा स्वतःच हसतोय. तर घरी जातानाच अचानक आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली. तर ह्यांना म्हटलं मी आईस्क्रीम घेऊन जाऊया आपण सगळ्यांसाठी. तर मी माझा छोटासा मिनी ब्लॉग इथेच एंड करते. बाय.